Namaskar, hi, hello, welcome to our famous YouTube channel Ask in Detail Enriching Knowledge. Friends, in the series of distributed computing, or we can say distributed systems, in the last video we have seen definition of distributed system. Then in the second video आपण बघितलं goals of the distributed system, and now in the third point we will see types of distributed systems. So let's start the types of distributed system. चला, ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम तुमच्या समोर आहेत प्रकार. आता डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम म्हणजे काय, तर आपण मागेच बघितलंय, पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितलंय की डिस्ट्रीब्यूट केलेले सिस्टीम्स किंवा डिस्ट्रीब्यूट केलेल्या कम्प्युटर सिस्टीम्स ज्या आहेत तर वेगवेगळ्या पण कनेक्टेड असल्यामुळे नेटवर्कमध्ये असल्यामुळे दिसतात एकच सिस्टीम असल्यासारख्या, म्हणजेच कनेक्टेड सर्व्हर्स म्हणू शकतो किंवा एखादी लॅब आहे जे सगळे शेअरिंग वगैरे सगळे पॉसिबल होते ते डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्समुळे होते. तर आता याचे बरेचसे प्रकार आहेत. आपल्या रिअल लाईफमध्ये याचा खूप मोठा उपयोग आहे. चित्र तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवतोच आहे, पण महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की या नोट्स सगळ्या आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. रिटन नोट्ससुद्धा अवेलेबल होतील आणि ह्या प्रिंटेड नोट्ससुद्धा अवेलेबल होतील. तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्याचा वापर करून तुम्ही सगळ्या नोट्स अवेलेबल करून घेऊ शकता, सेव्ह करून घेऊ शकता. आता नीट बघा, मी तुम्हाला टाइप्स लगेच सांगणार. ठीक आहे, आधी टाइप्सच बघा वाटल्यास. इथे बघा, डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग सिस्टीम हा पहिला प्रकार आहे. त्यानंतर त्याच्यात अजून कोणते प्रकार आहेत ते बघून घ्या. ही डायग्राम आहे त्याची. ग्रीड कम्प्युटिंग आणि क्लस्टर कम्प्युटिंग हे दोन प्रकार आहेत. त्यानंतर डिस्ट्रीब्युटेड इन्फॉर्मेशन सिस्टीम हा पुढचा प्रकार आहे. इथे बघू शकता डिस्ट्रीब्युटेड परव्यासिव्ह सिस्टीम, म्हणजे परव्यासिव्ह म्हणजे व्यापक, खूप मोठं स्वरूप आहे. तर ते कसं, नीट बघा. आता इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसेल डिस्ट्रीब्युटेड मध्ये होम सिस्टीम्स असतात. आता इथे बघा इलेक्ट्रॉनिक हेल्थ केअर सिस्टीम आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हेल्थ केअर म्हणजे काय. आजकाल तुम्हाला माहिती आहे BP चेक करण्यासाठी किंवा ECG चेक करण्यासाठी मोशन सेन्सर्स हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस आहेत आणि हे सगळे डिव्हाइसेस एकमेकांना कनेक्टेड असतात. तर हा डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचा एक प्रकार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे बघूयात पहिलेपासून की ह्या सगळ्या ज्या टाइप्स आहेत त्या आपण शॉर्टमध्ये बघण्याचा प्रयत्न करू, थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. चला, पहिला प्रकार नीट बघा, डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग सिस्टीम. इथे पहिल्याच लाईनमध्ये किंवा पहिल्याच पॅराग्राफमध्ये काय दिले बघा, अन इम्पॉर्टंट क्लास ऑफ डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम इज वन यूज्ड फॉर हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग टास्क. म्हणजे जे मोठमोठे प्रकारची जी कामं आहेत किंवा जी हाय लेवलची जी कामं आहेत, हाय परफॉर्मन्सची जी कामं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मेन फ्रेम सिस्टीम किंवा सुपर कम्प्युटर्स किंवा बँकेमध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे हाय लेवलची परफॉर्मन्सेस जे होतात त्यासाठी डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग वापरली जाते. आता उदाहरणार्थ वर्क स्टेशन, इथं बघा सिमिलर वर्क स्टेशन्स और PCs हे सगळे एकमेकांना क्लोजली कनेक्टेड असतात. कशासाठी आणि कशाद्वारे, तर हाय स्पीड, इथे बघा हाय स्पीड लोकल नेटवर्कच्या सहाय्याने सगळे कनेक्टेड असतात, जेणेकरून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर आणि वेगवान पद्धतीने फास्टली वी कॅन कम्प्यूट ऑल टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स अँड प्रोग्राम्स. आता या डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग सिस्टीममध्ये दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार हा इथे क्लस्टर कम्प्युटिंग सिस्टीम. क्लस्टर कम्प्युटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर त्याचं जे काही डायग्राम आहे ते तुमच्या समोर स्क्रीनवरच आहे, नीट बघा. क्लस्टर म्हणजे काय, तर वेगवेगळ्या पद्धतीने हे जे सगळे कम्प्युटर आपल्याला दिसत आहेत पॅरलली प्रोग्रामिंगसाठी वापरले जातात. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सगळे वेगवेगळे सिस्टीम्स आहेत आणि हे कम्प्युटर नोड, हे वेगवेगळे कम्प्युटर आहेत. हे सगळे तीनही कम्प्युटर या मास्टर नोडला कनेक्ट केलेले आहेत आणि ह्यावरून रिमोट नेटवर्क ॲक्सेस अवेलेबल करून दिला जातो आणि हाय स्पीडच्या सहाय्याने हे सगळे कम्प्युटर्स काम करतात आणि आपल्याला कम्प्युटिंग करता येते. दुसरा प्रकार आहे ग्रीड कम्प्युटिंग सिस्टीम. आता ग्रीडचा काय संबंध, नीट बघा. इथे पहिल्याच लाईनमध्ये दिलेलं आहे, अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ क्लस्टर कम्प्युटिंग इज इट्स होमोजिनिटी. म्हणजे हे जे क्लस्टर होतं हे होमोजिनिटी म्हणजे काय, यामध्ये सगळे सारखेच आहेत. क्लस्टर कम्प्युटिंगचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे सगळे सारखे असतात. आता ग्रीडचा काय आहे, तर ग्रीडमध्ये सगळे वेगवेगळे असतील, साहजिकच आहे. आता इथे बघा, इन मोस्ट केसेस द कम्प्युटर्स इन अ क्लस्टर आर लार्जली द सेम. बरोबर आहे, होमोजिनिटी आहे. आता इथे कसं आहे, इथे बघा इन कॉन्ट्रास्ट म्हणजे याच्या उलट
ग्रीड कम्प्युटिंग, नीट वाचा, ग्रीड कम्प्युटिंग सिस्टीम हॅव अ हाय डिग्री ऑफ हेटरोजिनिटी, म्हणजे इथे सगळ्या सिस्टीम्स ह्या एकमेकांपासून वेगवेगळ्या असतील. उदाहरणार्थ आता माझ्याकडे मोबाईल आहे, मी मोबाईलवरून एखादी माहिती बघत आहे किंवा गुगलचा वापर मी माझ्या मोबाईलवरून करत आहे. तुम्ही कदाचित तुमच्या लॅपटॉपवरून करत आहात किंवा कोणीतरी कम्प्युटरवरून करत आहे. अशा म्हणजे तिन्ही प्रकारच्या 3 वेगळ्या सिस्टीम असतात. तर यालाच तर म्हणतात ग्रीड कम्प्युटिंग सिस्टीम, जिथे सगळ्या सिस्टीम्स ह्या वेगवेगळ्या असू शकतात, सारख्या नसण्याची शक्यता जास्त असते. ग्रीड कम्प्युटिंगची डायग्राम तुमच्या समोर आहे. ISO/OSI मॉडेल प्रमाणे इथे काही लेअर आहेत: फॅब्रिक लेअर, कनेक्टिव्हिटी लेअर, रिसोर्स लेअर, कलेक्टिव्ह लेअर आणि ॲप्लिकेशन्स. ठीक आहे, पुढचा प्रकार आपण बघूया, डिस्ट्रीब्युटेड इन्फॉर्मेशन सिस्टीम्स. इन्फॉर्मेशन सिस्टीम्स आता याच्या अर्थच याच्यात दिलेला आहे की माहिती स्प्रेड करण्यासाठी, इन्फॉर्मेशन स्प्रेड करण्यासाठी याचा उपयोग आहे. इथेच आता पहिल्या लाईनमध्ये किंवा पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्ही वाचू शकता, अनदर इम्पॉर्टंट क्लास ऑफ डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम इज फाउंड इन ऑर्गनायझेशन्स दॅट वर कॉन्फ्रंटेड विथ वेल्थ ऑफ नेटवर्क ॲप्लिकेशन्स. म्हणजे आता काय, आजकाल सगळे ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर्स हे नेटवर्कद्वारे कनेक्टेड आहेत आणि याद्वारेच तर माहिती ही पसरवली जाते किंवा स्प्रेड केली जाते. आणि ह्यासाठीच इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंगचा उपयोग केला जातो. म्हणजे हे सगळे कनेक्टेड कम्प्युटर्स हे माहिती स्प्रेड करण्यासाठी उपयोगी पडतात. ही माहिती इथे जी काय आपण आता सांगितली मराठीमध्ये, दॅट ऑल इन्फॉर्मेशन इज इन्क्लुडेड इन दिस टेक्स्ट अवेलेबल ऑन द स्क्रीन. तुम्ही हे वाचून घेऊ शकता आणि रिटर्न नोट्सचा सुद्धा फायदा घेऊ शकता. त्यानंतर डिस्ट्रीब्युटेड परव्यासिव्ह सिस्टीम. परव्यासिव्हचा अर्थ आत्ताच सांगितला मी. परव्यासिव्ह म्हणजे काय, तर व्यापक. व्यापक म्हणजेच खूप मोठा एरिया असणे किंवा खूप मोठा जास्तीत जास्त उपयोग असणे. आपण एखादा दृष्टिकोन ठेवतो की याचा जितका जास्तीत जास्त उपयोग करता येईल तितका. एखाद्या सॉफ्टवेअरचा उपयोग लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, शेतकऱ्यांपासून बिझनेसमॅनपर्यंत, नोकरदारांपासून सगळ्यांपर्यंत याचा उपयोग व्हावा, अशा पद्धतीने व्यापक दृष्टिकोन. तर डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचा खरंच खूप लार्ज म्हणजे जास्तीत जास्त कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, स्पेशालिटी आहेत. तर त्यातला पहिला प्रकार आता इथे बघा, स्क्रीनवर जे आता आपण माहिती दिली तीच सगळी माहिती इथे इंग्लिशमध्ये दिलेली आहे, तुम्ही ती सहज वाचून घेऊ शकता. आणि यातले 2 प्रकार आपण बघूयात. व्यापक म्हणजे काय, होम सिस्टीम्स. तुम्हाला बऱ्याच वेळेला माहीत असेल की आता सगळे जे आपले घर आहेत किंवा फ्लॅट सिस्टीम आहे मोठमोठ्या मेट्रो सिटीजमध्ये, हे फ्लॅट सगळे आता ऑटोमॅटिक आहेत. म्हणजे फ्लॅटमध्ये कोण आलं कोण गेलं किंवा फ्लॅटमधील सगळ्या आपल्या फॅनपासून सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या सगळ्या स्मार्टली हँडल केल्या जाऊ शकतात. तुमच्या मोबाईलवरून तुम्ही तुमचा TV हँडल करू शकता, फॅन हँडल करू शकता किंवा तुमच्या घरातील सगळे ऑडिओ, व्हिडिओ किंवा किचन इक्विपमेंट्स, स्वयंपाकघरातली साहित्यसुद्धा तुम्ही सगळी मॅनेज करू शकता. आणि ही होम सिस्टीम्स आता आजकाल ऑनलाईनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि हे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग किंवा इन्फॉर्मेशन सिस्टीम्समधील होम सिस्टीमचं. दुसरं अजून एक व्यापक स्वरूप कोणतं परव्यासिव्ह सिस्टीमचं, तर इलेक्ट्रॉनिक हेल्थ केअर सिस्टीम. उदाहरणार्थ अतिशय थोडक्यात सांगतो, इथे स्क्रीनवर सगळी माहिती इंग्लिशमध्ये दिलेली आहे. बॉडी एरिया नेटवर्क. उदाहरणार्थ समजून घ्या, आजकाल डॉक्टरांना किंवा पेशंट्सला हे नेहमी भेटणं शक्य होत नाही किंवा काही पेशंट्स असे सिरियस असतात ज्यांचा BP खूप खालीवर होत असतो. तर असे सगळे जे पेशंट्स आहेत किंवा असे जे काही व्यक्ती आहेत तर ते काय करतात की ही सगळी गॅजेट्स वापरतात, हेल्थ केअर गॅजेट्स जी इलेक्ट्रॉनिक्स असतात. उदाहरणार्थ हेल्थ बँड. आपल्याला माहिती आहे त्याची ॲडव्हर्टाईज TV वर कंटिन्यू चालू असते की तुमच्या हाताला तुम्ही हेल्थ बँड बांधायचा. हेल्थ बँडवर कळतं आपल्याला की आपले बीट रेट्स कसे आहेत किंवा आपला BP कसा आहे. किंवा बऱ्याचशा आता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ज्या तुमचं हिमोग्लोबिन चेक करतात, शुगर चेक करतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत. ह्या सगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत हेल्थ केअरशी रिलेटेड, ह्या सगळ्या एकमेकांशी कनेक्टेड असतात वायरलेसली. नीट बघा, इथे स्क्रीनवर दिलेला आहे, वायरलेसली कनेक्टेड असतात. आणि तुमचा जो काही डेटा आहे तो तात्काळ जर काही अडचण वाटल्यास किंवा काही अडचण नसल्यास सुद्धा डॉक्टरला तात्काळ कळवण्याचा प्रयत्न ह्या नेटवर्कद्वारे होतो. म्हणजे डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंगचा वापर किती उत्तम केलेला आहे इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. हे सगळे डिव्हायसेस जे आहेत हे सगळे डिव्हायसेस एकमेकांना नेटवर्कद्वारे कनेक्टेड आहेत आणि वायरलेसली ही सगळी माहिती ही
स्टोरेजकडे पाठवली जाते, आपल्या घरी सुद्धा पाठवली जाते, आपल्या सिस्टीमवर आणि डॉक्टरकडे सुद्धा पाठवली जाते. तर याचा पुरेपूर उपयोग इथे केला आहे. तर ही संपूर्ण माहिती होती जी टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स किंवा टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंगबद्दल. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नोट्स डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिचा वापर करा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. बाय.